शकतील, पण जे झालं ते अनपेक्षित होतं, तुम्ही बोललात तसं. बरोबर. भाजपनी आतापर्यंत अनेकदा नारा दिलाय की एक देश एक पक्ष. तुम्हाला वाटतं की एकूणच या निवडणुकींचं स्वरूप बघता कुठेतरी हा नारा त्यांचा जो आहे तो फुलफिल करण्याचा हा प्रयत्न होतोय? नाही, मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कडे मी एवढं लक्ष देत नाही. भाजपचे प्रश्न आहेत, तुम्ही मला वाटतं भाजपच्या लोकांना विचारलं पाहिजे. राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय, काय प्रतिक्रिया? मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील. त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही. माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा, असं माझी इच्छा आहे. बरोबर. एकूण बघितलं तर सध्या विरोधी पक्ष जो आहे तो विशेष ताकदीचा असलेला दिसून येत नाहीये आणि कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जो आहे तो ताकदीचा असला पाहिजे. काय एकूण म्हणणं आहे? विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न वाटतो तुम्हाला? खरं विरोधी पक्ष आणि सत्तेतले पक्ष असं मी बघत नाही. माझ्याकडे निवडणुका झाल्यावर पण अनेक लोक काही विषय घेऊन आलेत. ते विषय मी ज्या ज्या मंत्र्यांकडे जाईन ते सोडवून देतील, एवढीच फक्त माहीत सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा, एवढंच मी सांगेन. बाकी मी विरोधी पक्ष आणि सत्ता असं बघत नाही. कारण शेवटी कसं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठचाही प्रश्न आला तर सोडवतात राजसाहेबच. त्याच्यामुळे मी असं बघत नाही विरोधी पक्ष आणि सत्तेतला पक्ष. त्याच्यामुळे माझ्याकडे जे प्रश्न येतील ते त्या पदांवर जे बसलेले मंत्री आहेत ते सोडवतील, एवढी अपेक्षा आहे फक्त. तुम्ही मला क्रिकेटबद्दल विचारणार होतं, ते सोडून सगळं विचारलं. हो, विचारा, ते विचार. अमेरिकेमधून काही भारतीय नागरिकांना आणलं आहे आणि त्यांना अगदी वेड्या ठोकून त्यांना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.